या विद्यार्थ्याने खूप छान प्रकारे आपले विचार मांडलेले आहेत. खरं तर शिक्षण घेत असताना 4थीपर्यंत जे विद्यार्थी 7वीपर्यंत विद्यार्थी जे घडतात ते विद्यार्थी नक्कीच आपल्या देशाचं नाव, स्वतःचं नाव, गावाचं नाव, समाजाचं नाव मोठं करतात. आणि असा हा जबरदस्त विद्यार्थी अगदी त्यांनी शिक्षकांचं महत्त्व, देशाचं महत्त्व, राष्ट्राचं महत्त्व हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. लाभणारे आमचे शिक्षक आमच्यासाठी प्रत्यक्ष देवतुल्य व्यक्ती आहेत आणि त्यांच्या प्रती आमच्या मनातल्या भावना व्यक्त करायचा, त्यांना धन्यवाद द्यायचा दिवस म्हणजे 5 सप्टेंबर. चिखलाच्या गोळ्याला आकार द्यावा लागतो, सोन्याला सुद्धा भट्टीत तापावं लागतं, दगडापासून जर मूर्ती घडवायची असेल तर त्याला सुद्धा टाकेचे गाव सोसावे लागतात. आणि तसंच जर मनुष्य नावाच्या प्राण्याला सुसंस्कारी माणूस घडवायचा असेल ना, बनवायचा असेल ना, तर त्यासाठी शिक्षण आणि शिक्षक दोन्ही गरजेचे असतात. तेव्हाच सुसंस्कारी माणूस तयार होतो. जगावर राज्य करणारा इंग्लंड हा देश आहे आणि या देशाच्या सांस्कृतिक परंपरेने त्यांच्या देशातील शिक्षकांना राष्ट्रपतींइतका सन्मान आणि दर्जा दिला जातो आणि म्हणून तर ते जगावरती राज्य करतात. ज्याला क्रिकेटचा देव मानलं जातं तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. त्याला प्रसार माध्यमांनी प्रश्न केला की तुम्हाला एवढी बक्षीस मिळाली, तेवढे पुरस्कार मिळाले, तर त्यातलं तुमच्या आवडीचं बक्षीस कोणतं? तेव्हा सचिन तेंडुलकरने सुंदर उत्तर दिलं. ते म्हणाले, मला एवढी बक्षीस मिळाली, मला एवढे पुरस्कार मिळाले, अहो एवढेच काय, मला सर्वोच्च पुरस्कार भारत रत्न मिळालाय, पण त्यातलं माझ्या आवडीचं बक्षीस कोणतं असेल ना, तर ते म्हणजे मला माझ्या आचरेकर सरांनी दिलेली शाबासकीची थाप. ते जेव्हा म्हणतात ना शाबास सचिन, तेव्हा त्यांची ही शाबासकी मला भारत रत्नापेक्षा सुद्धा मोठी आहे. जी माणसं आपल्या जीवनात मोठी झाली त्यांनी आपल्या आयुष्यातील मोठेपणाचं यशच श्रेय आपल्या शिक्षकांना दिलंय. जगामध्ये एक सर्वात जास्त वाचलं जाणारं आणि सर्वात जास्त विक्री होणारं एक पुस्तक आहे आणि त्या पुस्तकाचं नाव आहे 7 Habits to Highly Effective People. यशस्वी लोकांच्या 7 सवयी. आणि हे पुस्तक लिहित असताना ते लेखकाने जवळजवळ 3000पेक्षा जास्त यशस्वी आणि सर्व क्षेत्रातील लोकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. तर त्यामध्ये जवळजवळ प्रत्येक यशस्वी लोकांनी आपल्या यशाचं श्रेय आपल्या शिक्षकांना दिलंय. मनाच्या मोठेपणाचं सर्वात मोठं उदाहरण आपल्या शिक्षकांनी आपल्याला केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आणि मनाचा सर्वात मोठा खोटरडेपणा आहे की आपल्या शिक्षकांनी आपल्याला दिलेल्या ज्ञानाबद्दल जाण आणि कृतज्ञता नसणे. अशी माणसं फार मोठी होत नाहीत आणि पुढे जाऊन ती तोंडावर पडतात. असंच एका मनाच्या मोठेपणाचा एक मोठा प्रसंग या ठिकाणी मला सांगावा असं वाटतो. एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडवरून भारतात येत होते. ही बातमी त्यांच्या कार्यकर्त्यांना, त्यांच्या आयोजकांना समजली. त्यांचे कार्यकर्ते बाबासाहेबांच्या विमानाची वाट बघत विमानतळावरती थांबले. बाबासाहेबांचं विमान 2-3 तास लेट होणार होतं, पण तरी सुद्धा त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी त्यांच्या विमानतळावर 2-3 तास वाट बघत थांबले आणि 2-3 तासानं बाबासाहेबांचं विमान विमानतळावरती लँड झालं. बाबासाहेब खाली उतरले. बाबासाहेबांचे सर्व कार्यकर्ते बाबासाहेबांच्या दिशेने पळत सुटले. ढोल ताशे वाजू लागले. बाबासाहेबांच्या घोषणांनी आकाश दुमदुमून गेलं. बाबासाहेब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. बाबासाहेबांचा विजय असो अशा घोषणा देत होते. कोण बाबासाहेबांच्या पायात पडत होतं तर कोण त्यांना हार घालत होतं. बाबासाहेबांची नजर समोर गेली तर समोर बसलेला एक म्हातारा माणूस मात्र बाबासाहेबांचा हा कौतुक सोहळा अतिशय प्रेमाने पाहत होता. बाबासाहेबांनी गर्दी बाजूला सारली आणि तडकन त्या म्हाताऱ्या माणसाकडे गेले आणि आपलं डोकं त्या म्हाताऱ्या माणसाच्या पायावर ठेवलं. त्या क्षणी सर्व लोक आश्चर्यचकित झाले. एवढे मोठे प्रखंड पंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या म्हाताऱ्या माणसाच्या पाया का पडतायत? त्या क्षणी बाबासाहेब म्हणाले, हेच ते केळुसकर गुरुजी ज्यांनी मला माझ्या लहानपणी शिकवलं. गुरुजींना लहानपणीचा भीमराव आठवायला लागला. मळलेली कपडे, फाटलेली दप्तर, फुटलेली पाटी आणि एवढं ते पोर वर्गाच्या बाहेर बसून वर्गात शिक्षकांनी शिकवलेला शिक्षणाचा एक कण एखाद्या चातक पक्षाप्रमाणे वेचत होतं. वर्गाच्या बाहेर बसून शिकला होता. त्याच्याकडे पाहून ब्राह्मण मास्तर हसला होता, कारण त्याला माझ्या भीमामध्ये उद्याचा ज्ञान सूर्य दिसला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केळुसकर गुरुजींना प्रचंड प्रेम आणि श्रद्धा होती. मला या ठिकाणी म्हणावं असं वाटतंय, घरट्यातून पिलू उडावे घेऊन दिव्य शक्ती, आकांक्षाचे पंख असतात आणि उंबरठ्यावर भक्ती. तसंच आपण आपल्या आयुष्यात किती जरी मोठं झालं, किती यश संपादन केलं, तरी आपण आपल्या शिक्षकांना आणि आपण आपल्या शाळेला कधी विसरलं नाही पाहिजे. एवढं बोलून मी माझ्या भाषण संपवतो. जय हिंद. व्हेरी गुड.